मुंबईकरांना तुमची चिंता वाढणार आहे, कारण बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत। त्यामुळे बस सेवा विस्कळीत झाली असून त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय। कंत्राटीकरण पीपीई तत्वावर मालमत्तांचा पुनर्विकासाला विरोध करत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतलेला आहे। तर बेस्ट कर्मचारी आजपासून संपावर गेलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा। मी सध्या वडाळा बेस्ट डेपोच्या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की सध्या या डेपोमध्ये सर्व बसेस लागलेले आहेत। एकही बस सकाळपासून बाहेर निघाले नाही, त्यामुळे मुंबईकरांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। या ठिकाणी ज्या कर्मचारी आहेत, बेस्टचे कर्मचारी आहेत, त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात बेस्टच्या 12 कामगार संघटनांनी एकत्र येऊन या संपाची हाक पुकारलेली आहे। यामध्ये त्यांच्या मागण्या अशा आहेत की बेस्टचा जो कर अर्थसंकल्प आहे तो पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा, तसंच जे निवृत्ती कामगार आहेत त्यांच्या कायदेशीर देणे एकर कमी द्यावी, सोबतच 2016 ते 2026चा वेतन करार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे जे काही थकबाकीसह द्यावा, अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या आहेत। सोबत बेस्ट परिवहन आणि वीज विभागाचं जे कंत्राटीकरण रद्द करून या ठिकाणी भाडे तत्वावरील जे कामगार आहेत त्यांना देखील आता बेस्टमध्ये सामावून घ्यावं, असं या तर आपण पाहतोय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत। कंत्राटी पद्धतीने जी भरलेली पदं आहेत ती भरावीत, निवृत्त कर्मचाऱ्यांना देणी त्वरित द्यावीत, बेस्ट मालमत्तांच्या पीपीई पुनर्विकास थांबवावा, अशा अनेक मागण्यांसह बेस्ट कर्मचारी आज संपावर गेलेले आहेत। आपण संपावर जात आहोत। कोणी जरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर माझा कामगार फाडून खाईन त्यांना। प्रशासनाने हा विचार केला पाहिजे की ही वेळ कामगारांवर का आली, कशामुळे आज कामगार या परिस्थितीचा सामना करतोय।